नमस्कार. आज बनवूया शेव लाडू. हे 500 ग्रॅम बेसन पीठ आहे. हे रेडीमेड बेसन पीठ. 500 ग्रॅम साखर आहे. मीठ लागणार आहे. हे वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे. हळद आहे आणि शेव काढण्यासाठी ही थाळी घेतली आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे. भिजून घ्यायची. याच्यात थोडीशी हळद टाकायची. कलरचा यूज नाही करणार म्हणून हळद टाकायची. पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. हे पीठ जास्त पातळ नाही झालं पाहिजे. पीठ भिजून झालं, जास्त घट्ट पण नाही भिजवलं आणि जास्त पातळ पण नाही. याच्यात गोळ्या वगैरे काही होऊन नाही द्यायचं, नंतर शेव चांगली नाही येत ना. याच्यात भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये. हे अर्धा किलो साखर पातेल्यात टाकून घ्यायची. साखर बुडेने एवढं पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. पाक तयार होतोय तोवर आपण शेव काढून घेऊ. तेल तापले, शेव काढून घेऊ. शेव जास्त कडक होऊन द्यायची नाही. लाडू आणि शेव कडक नसते. शेव तयार झाली. अशी लूजच फुली, कडक नाही शेव. पूर्ण शेव तळून झाली. शेव मिक्सर मधून बारीक करून घेऊ. शेव गरम आहे तर मिक्सर मधून फिरून घेऊ. थोडी मोठीच खायची. पाक तयार झालाय. चिमूटभर मीठ टाकायचं, थोडीशीच टाकायचं. वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची. मोठी वाटून घेतली मिक्सर मध्ये, ही पण टाकून घ्यायची. आणि हे 1 तासासाठी असंच मुरायला ठेवून द्यायचं. पाक पूर्ण शेव मध्ये मुरला पाहिजे. आता हे पातळ वाटत असेल, पण शेव मध्ये पाक मुरला का शेव फुगते आणि मिश्रण घट्ट. मिश्रण भिजलंय का चेक करून घेऊ. परफेक्ट असं लाडूचं मिश्रण तयार झाले. आता लाडू बांधून घेऊ. थोडेसे तूप आणि मगज घेतले. तूप गरम करून घेतले. लाडू मध्ये लाडूच्या मिश्रण मध्ये हे टाकून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. लाडू खाताना तुपाचा चांगला वास येईल आणि लाडू पण खायला टेस्टी लागतील. लाडू बांधून घेऊ. Like, comment, and subscribe.